शंभू महादेवच्या दर्शन आल्यावर मला कधी वाटलं नव्हतं इथं पण एवढी खतरनाक जत्रा भरती म्हणून. आणि जत्रा पाण्याच्या नादामध्ये महादेवाचं दर्शन घ्यायचं राहिलं. झालं असं नागर तासात दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलतो आपल्या फॉर्च्युनर कडे. म्हणलं चला आता शंभू महादेव जाऊ. आणि वाटेमध्ये आम्हाला कावड यात्रा भेटली. मग थोडंसं पुढे आल्यावर या डोंगराकडे बघितलं तर भलतं ढवळं फटक दिसू लागलं. असं वाटलं जसं काही इकडे मुसळधार पाऊसच पडायला. पण तेव्हा काय पाऊस नाही, लांबून तसंच वाटतंय माणसाला. मग फायनल आम्ही 3 जण पोहोचलो शंभू महादेवापाशी. आणि नागर तासासारखंच इथं पण खळखळ सगळीकडे पाणीच वाहू लागलं. मंदिरापाशी महाप्रसादाच्या पंक्ती बसल्या होत्या, पण आम्हाला काय भूक नव्हती म्हणून म्हणलं चला जत्रा पाहून येऊ. आम्ही या दगडाच्या पायऱ्यानं आलतो वर आणि बघितली जत्रा. म्हणलं अरे बाप, ही जत्रा ही पब्लिक आतापर्यंत कधीच मी एवढी जत्रा भरलेली नाही बघितली. एन्जॉय करण्यासाठी ब्रेक डान्स, राजपाळणा असे लहान मोठे बरेचसे खेळणे आले होते इथं. तेवढ्यातच जत्रेमध्ये आमच्या गावचे पोरं भेटले. पाण्या पावसाची निकुची बोलीवर घेऊन 10-15 जण आलते शंभू महादेवाला. सगळे पोरं भेटल्यावर मग काय आमची भलती टोळी तयार झाली. पण यावरची इथं शंभू महादेवापाशी लय जत्रा भरली होती राव, आपल्या मंट्याच्या आई सारखीच. मग महादेवाचं दर्शन घेताना म्हणलं चला आता घराला निघू आपल्या. अजून जर उशीर केला ना तर वाटामध्येच आपल्या पाऊस लागायचा. मी रेनकोट पण आपल्या फॉर्च्युनरच्या थैल्यामध्ये लपून ठेवला होता. थैल्यातून रेनकोट बाहेर काढल्यावर बघितलं होतं भलता भरला राव. मग घरी आल्यावर आपल्या काळ्या मानाचं काढ दूध. या गोष्टीवर आता करा फॉलो.